तर मित्रांनो बघा इकडे जे आहे आलेलं सध्या दुकानामध्ये चालू आपलं स्वराजला ड्रेस वगैरे पाहायचा आहे. पण तिथं कूलर लावला होता तर थंडी वाजली. काल नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इकडे आई पण आहे. डुग्गू काय करते? नमस्कार आई. नमस्कार. बघा आमचा डुग्गू किती हे झालेलं आहे, आता पाजीपणा करत आहे. हे डुग्गू, तर नाही का आम्हाला आता कुठेतरी जायचं आहे बाहेर. तर सांगणारच आहे आम्ही काय काय खरेदी केली, काय काय ना ते म्हणजे काय काय करायचं. तर कसं आहे आता जावळ वगैरे येते. काय काय आणायचं आहे? शेले आणा, 9 टोपे आणा, एक कैची आणा. हो, कैची चला झालं का? आणि शेले आणि ते आणायचं ना आपल्या कुलदेवताला, शेले दुपट्टे. आपल्या देवाला वाटते. हां. सांगत येत ना 9,900. नवनाथ महाराजाचे 9 शेले टोप्या असं घ्यायचं असते. आणि आता जायचं आम्हाला बाहेर. आणि तसं पाहिलं तर खूप दिवसानंतर राधिका जी आहे पहिल्यांदा बाहेर कुठेतरी जाणार आहे. म्हणजे 4 महिन्यानंतर म्हटलं चालते. पहिले तर प्रेग्नेन्सीमध्येच दिवस गेलते, तेव्हा फक्त एक वेळ गेलते मी बाहेर. हां, तर दवाखान्यात चालू होते तेव्हा. आणि आज कुठे बाहेर निघाले तर डुकू आहे. डुकूला आता घरी ठेवून तेही मार्केटला बाजारामध्ये जी आहे खरेदी वगैरे करायला. कपडे वगैरे झालं, त्यानंतर बरंचसं सामान आहे पाहायचं आहे आता काय काय. तर असं इकडे आमचं स्वराज जे आहे, स्वराज चालू आहे गुट्टी गुटी दाखवत नसतात. ठीक आहे, आपण दाखवल्याला तसं गुटी काय देतात ते पण सांगितलं. आपण वेगळं आहे थोडंसं, आपल्याला काही होत नाही बाळाला, असंच घेऊन चालायचं. आहे. मी काय म्हणतो याच्यातलं पासवर्ड सांगतो ना. 9421 आहे. नाही बा, फोन जर आला तर असं करतो. चालायचं का? हा, उघडणं पण. अरे पण ते लिहिलं का तू? कारण मार्केटमध्ये गेल्यावर पूर्ण सामान वाढत असते, कमी नाही होत. त्याच्यामुळे लिस्ट करून घ्यायची, तोंडी लिस्ट वाढत जात असते. लिस्ट म्हणजे आपल्याला काही खरेदी थोडी करायची. बरं ठीक आहे. पण कसं आहे, काही विसरून नाही राहिलं पाहिजे याच्यासाठी असते. जास्त खरेदी केलं त्याच्यासाठी नसते लिस्ट. का आपलं विसरलं नाही पाहिजे याच्यासाठी लिस्ट असते. तसं तर आईनं सांगितलं. आई म्हणत होते की नवीन कैची लागते जावळाला. हां, वापरलेली कैची चालत नाही. मग काहीची काय तिथं छोटीच लागेल ना. छोटी म्हणजे जे आहे तेच. आपल्या घरी आहे तेवढी. हा ठीक आहे, नॉर्मल स्टेशनरी आहे झालं शेवटी ते कटलरी सामान. आणि त्याच्यानंतर आणखी शेले. शेले 9 टोपे. हां, आणि आता नारळ वगैरे आहे ना प्रसादाला. नारळ घेत आहेत तिकडे पण. नारळ लागेल नाही? एक नारळ आपल्या नाही, आपण किराणात लिहून टाकू. बरं. आपल्याला किराणा पण घ्यायचा आहे. ध्यान राहायला पाहिजे. किराणात नारळ घ्यायला ध्यान राहायला पाहिजे. तेच ना. किराणा आता बरंचसं सामान आहे देत नाही. मग तेव्हा प्रसाद लागणार, अगरबत्ती वेगळं, कापूर वेगळं. त्यानंतर पूजेचं सामान तर झालं एक राहणार आहे. त्यानंतर आपण किराणा घेणार आहे, भाजीचं सामान, किराणा आणखी वांगे वांगी रशीतून आणसान ना. हराशीदमधून. 15 किलो स्कॅन घ्यायला लागतात तेलाचे. हां, सामान सगळं. लसूण कांदे सगळं. किराणा भाजीपाला. तर मित्रांनो बघा इकडे जे आहे आलेलं सध्या दुकानामध्ये चालू आपलं स्वराजला ड्रेस वगैरे पाहायचा आहे. हे छान आहे. पण तिथं धार्मिक ठिकाण जे आहे, देवाच्या ठिकाणी काळा वगैरे चालत नाही. नाही का? त्याच्यामुळे चालते म्हणा तसं काय हरकत नाही. नवीन प्लेस कलर चांगला कलर आहे, चांगला आहे. क्वालिटी चांगली आहे. दाखवा की. तू दाखवलं. वाशिममधलं पाटणी चौकातलं दुकान आहे. हे कलर. दाखवा की. हो. लहान मुलाच्या हिशोबानं, 4 महिन्याच्या हिशोबानं चांगलं आहे. एम पाहिजे का? एम पाहिजे का? तसं आहे म्हणा साईज. येस एम.
चांगला आहे. लहान मुलाच्या हिशोबानं गरमाच उन्हाळ्याचं पण पाहिजे ना आपल्याला. हां अलीकडमध्ये देऊ का मग? आता हे पाहिलं की आपण इथे परत ठीक आहे. थोडंसं पाहायचं आहे आणि तुम्हाला दिसणारच आहे नंतर पुढच्या शूटमध्ये काय कुठला घेतला काय घेतला तर. क्वालिटी छान आहे. मस्त वाटतं. याला टच बटन पण आहे, आपण काढू शकतो. हां हां लगेच निघू शकतं बटणं वगैरे. जास्त फिटिंगचं कम नाही. आत्ता आम्हाला इथलंच ॲड्रेस सांगितला, हो. इथं जा म्हणे, तिथं चांगले भेटतात. इथं छान भेटतं. ते समोरचं दुकान. हां हे पण आहे मस्त छान. कन्फ्युजन आहे तरी बरं झालं डुग्गुलाच आहे. सरासला ड्रेस घ्यायचा आहे, बरं झालं. किती वेळ लागला असता. हां शॉर्टमध्ये रस्सा आहे पाण्यात चालू आहे आणि तुम्हाला दिसणारच आहे पुढच्या शूटमध्ये. तो घातल्याच्या नंतर आपण 1-2 ड्रेस आता सध्या काढलेले आहे. उशीर असते का लय लांब जा लागते अरे बा. तिकडं. हे कायसाठी असं त्याने झाकून घेतलं म्या. ते कूलर लावला होता तर म्या थंडी वाजले. काल याला लागायच नाही तो पंख्यानं. कसाच राही नाही बाईकीत केस धरले त्याने. अरे वा आजीची केस सोडूच नाही राहिला रे बा. सोडणारी बा. इतका लय time रडला काय? असते का? एवढा टाइम करत लय रडला. मग मला हिला किती म्हटलं कधीच चाल चाल एवढं टाइम असते. मायला समजत असते लेकरू रडलं म्हणून. कधीच चाल म्हणून राहिलो. लेकरू रडलं की मायला समजत असते ना. तर मम्मी समज नाही का बा. हो पा कशी करते पा. हो ना वर चढासाठी ते वर चढायसाठी ना वाचाळासाठी नाही मग. ते तसंच करू राहिले. अरे बा मस्त काम आहे. अगं बाई आमच्या त्या नामकं. काय झालं? स्वराजला मस्तपैकी ड्रेस वगैरे घेतलेले आहेत आताच. आणि इकडं सर्व झालं पण वडापाव राहिले होते. वडापावची आठवण राहिलीच होती इकडं. म्हटलं बाहेर गेलं तर काय वडापाव घेऊन या. म्हणजे वडापाव चालते ना. किती ते अर्धाच नाही ठोकते आरूया. लयच आरूया ठोकते. पिल्लू मम्मी कुठे गेली? मग आता आवाज करण्यासाठी दिसून नाही राहिले दोघं तुम्ही. त्याला वाटतं आजी एकटीच आहे. त्याला वाटलं कुठे सोडलं मला वनात नाही. हो. आता सुरुवातच आहे घेऊ बाबू. बाई मी बाई कोण पाय घेऊन आले त्याला हे करू करू. दोन कोण मांडी खाली घेतल्या सातारे. पण हे कधीच म्हणून राहिलं सुरुवात लढत असल चाल पण हे बाजारात कपडे घ्यायचे गुंतून ठेवली होती. लेकरं समजते ना माहिती लेकरू रडलं. मी म्हटलं होतं सुरुवात रडत असेल. आई वडील समजते म्हणते. समजता का मग मुंग्या लागते मुंग्या येते मग आठवण करते म्हणते पाय. समजते बाई नाही मला आता व्यस्त नाही लावा. फोन लावतो म्हणलं मोबाईल तो घरी ठेवला याच्यावर लावतो म्हटलं ना. लक्षच नाही. म्हटलं आता निघालो चला. किती वाजले? 7:30. मग झाले जास्त झाले सर. 7:30 वाजून गेले पाहुण्याचे. पहिल्यांदाच मार्केटला गेली बरं तर राधिका सुरुवातला सोडून. पहिल्यांदाच केलं. आजीपाशी राहिला तू? रडत होता आणि तू? बघा काय गाणे चालू म्हणले नाही. गाणे म्हटले भेंड्या खेळले गाणे खेळले बाहेर फिरले दिवसभर. तो किती 2 घंटे झाले का मला तू. मग 6 वाजता गेले ना तुम्ही. सॉरी सॉरी. 7च्या आधी घेस ना 7ची. 6च्या आधी गेले ना. पण चालेल. ठीक आहे रडत नसते. सही. आणि जास्त काही नव्हतंच आमचं लगेच पण आलो. पण चालेल. ये. आणि सर्व राहिलं होतं ते कैची विसरली होती. आ, कैचीमुळे जावं लागलं टेबल वापस. आहे ना पिल्लू कायची पाहिजे? कैची नवीनच असते ना हो. म्हणून. ओळखलं नाही पण नाही? त्यात पहिले झोक्यात टाकले म्या. झोक्यात बावलायटच केले ते. झोप झाली ते. मग घेतलं मांडीला.
मांडीवर झोपलं जसंच आहे ना. हम्म. झोपला मग माझे पाय गळून आले. हा. मी मग भूक लागली, लावली, साखऱ्या लावल्या. 2 मांडीच्या मधात घेऊन बापरे बाप. म्हणते. एवढ्या रटकून द्याल तर घरी स्वराज इकडे ये. चल. ए सुराज भूक लागली. हो हा. सुराज तिला खरेदी केली आम्ही. चल भूक लागलेली. किचन मध्ये इकडे काय आहे सध्या? कसं होणार आहे? त्यासाठीच 2 जण पाहिजे असतात. किती सतावलं त्यानं म्हणजे असं तोडल्या आजी त्यासाठीच असते, बाळाला वागवण्यासाठी. प्रत्येक घरी तसं आहे, आपल्याच घरी नाही काही. राहिला तरी तो मागून मागून चिडचिड करतो. रात्रीकडे तेच चालू होतं ना. हो. चला असं आहे शेवटी. कसं आहे, आई विना लेकरू राहतच नाही. 1-2 घंटा सोबत का असे ना दिवसभर. 1-2 घंटा त्याच्यामुळेच असे हाल होत असतात. आणि झालाच नाही पाहिजे खरं तर सोडून. पहिल्यांदाच गेलं, किती रडू आलं. तर चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. इकडे आठवण पण चालू आहे. हा बोल. आणि बरोबर स्वराजच्या लाईने मामाचा फोन आलेला आहे, अभिषेकचा. डुगू आम्ही बाहेर गेलो तर डुगू लढून राहिला. हो 2 घंटे थांबत असते का? किती वेळ अडकून गेला ते. 2 तास झाले. हा. हो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.